मित्रांनो, हा अनुभव माझ्यासोबत 2012मध्ये घडला होता. मी पेशाने एक डॉक्टर आहे. माझे एक भले मोठे हॉस्पिटल आहे. खूप मेहनत करून मी ते भले मोठे हॉस्पिटल उभारले आहे. माझे लग्न झाले होते. माझ्या पत्नीचे नाव स्नेहा आहे आणि ती खूप काही गोष्टींवर विश्वास ठेवणारी आहे. ती खूप शिकलेली असल्यावरही तिला काही गोष्टींवर विश्वास आहे, याचे मला नवल वाटत होते. पण एका दिवशी तसेच काही माझ्यासोबतही घडले. काही दिवस हा कामाचा ताण सोडून माझ्या मूळ गावी मी जाण्याचा विचार केला. त्या अगोदर मी माझ्या पत्नीच्याही कानावर टाकले. तिनेही मान्यताच दिली. तशी तीही दररोज घरी राहून राहून कंटाळलीच होती, त्यामुळे तिनेही मान्यताच दिली होती. आम्ही साधारण 2 ते 3 दिवसांनी जायचे ठरवले. आम्हाला तेव्हा मूळबाळ वगैरे कोणी नव्हते. साधारण 1 वर्ष तरी आमच्या लग्नाला उलटून गेले होते. आणि आता साधारण आमच्या लग्नानंतर आम्ही गावीच गेलो नव्हतो. आई वडील आमचे बरेच नातेवाईक आमच्या घरी तसे येऊन गेले होते. माझ्या मागे कामाचा ताण आणि माझी अशी बरेच कामे, त्यामुळे मला गावी जाणे कधी जमलेच नाही. म्हणून कधीही जेव्हा आठवण आली तेव्हा मी माझ्या आई वडिलांना माझ्या घरी बोलवून घ्यायचो. आणि आज त्यांना एक सरप्राईज म्हणून आम्ही दोघे जाणार होतो. त्यामुळे आमच्या दोघांच्या मनात एक वेगळाच उत्साह होता. पण त्या उत्साहात एक वेगळीच प्रचिती आम्हाला दोघांना येणार होती, याची कल्पना मात्र आम्हाला नव्हती. आता आम्ही ठरवल्याप्रमाणे त्या दिवशी आमच्या मूळ गावी जाण्यास निघालो. तेव्हा संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. साधारण 4 ते 5 तासाचा रस्ता असल्यामुळे आमचा प्रवास एवढा काही मला अवघड वाटत नव्हता. त्यामुळे सर्व आवरून आम्ही दोघे निघालो. तात्पुरते माझे हॉस्पिटल माझ्या काही जवळीक कर्मचाऱ्यांकडे आणि डॉक्टरांकडे सोपवले होते. म्हणून मी बऱ्यापैकी गावाकडे माझा वेळ घालवणार होतो. ती तर अतिउत्साहात दिसत होती. तिच्या त्या उत्साहात काहीतरी वेगळाच प्रकार हा समोर घडणार होता, हे मात्र आम्हा दोघांच्याही विचारापलीकडचे होते. पण आम्ही मात्र आहे त्याच उत्साहात गाडी घेऊन आमच्या गावी निघालो. तरी आम्हाला शहरातच 6 वाजले होते. मी माझ्या पत्नीला गाडीच्या मागच्या सीटवर बसायला सांगितले. तशी ती तातडीने बसली सुद्धा, कारण मला माहीत होते की ती साधारण काही वेळ बडबडल्यानंतर झोपी जाणार. आता ती माझ्यासोबत बडबडत होती. माझ्या आईवडिलांसाठी मात्र हे एक सरप्राईजच होते. त्याचा एक वेगळाच आनंद माझ्या मनात घर करत होते. इकडे भरगच्च रस्ता हा गाड्यांनी भरला होता. काही गाडेवाले जोरजोरात हॉर्न वाजवत होते आणि वेगातच गाडी पळवण्याच्या नादात दिसत होते. माझी पत्नी मात्र आता शांत होऊन शहरातील मोठमोठी हॉटेल, दुकान, भरगच्च गाड्या निहाळत बघत होती आणि शांत बसली होती. मी मात्र पुढील रस्त्यावरची वाहनांची वर्दळ बघून पुढे गाडी घेऊन जात होतो. हळूहळू आता आम्ही रस्ता पार करत होतो. साधारण काही वेळानंतर आम्ही आमचे शहर सोडले. आता मात्र फक्त हिरवीगार मोठमोठी झाडे रस्त्याच्या आजूबाजूला दिसत होती आणि माझी पत्नी आता गार झोपी गेलेली दिसत होती. ओसाड रस्ता आणि ती निद्रेत गेलेली झाडे मी एकटाच निहाळत गाडी चालवत होतो. आता आम्ही शहरीकरणाचा भाग सोडून खेड्याकडे प्रवेश केला होता आणि समोर जात होतो. कधीमधीच एखादे वाहन येताना किंवा जाताना दिसत होते. जास्त काही वाहनांची वर्दळ नव्हती, पण तो भयावह अंधार जणू मला घाबरू पाहत होता. त्यातच मला पण आता झोप सतावत होती. असे वाटत होते कुठेतरी गरम चहा पियावा, पण आतापर्यंत मला त्या रस्त्याच्या आजूबाजूला तसे काहीच आढळले नाही. फक्त त्या लांब लांबपर्यंत शेत्या आणि त्यात उभे असलेले ताठ असे अवस्थेत पाण्याअभावी सुकलेले पिके. आता मी काही गाडी घेऊन पुढे आलो असेल तर मला एक बंद पडलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा दिसला आणि कदाचित त्या ट्रकचा ड्रायव्हर आणि त्याचा तो मित्र ट्रक खाली उतरून त्या ट्रकचा बिघाड सुधरवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत होते. त्यातच त्यातील एक मला हातावारे करत गाडी थांबवण्यालाच सांगत होता. कदाचित त्याला काहीतरी मदतीची गरज असेल या विचारात मी पण तिथे माझी गाडी थांबवली आणि गाडीखाली न उतरता त्याची विचारपूस केली. तर तो मला जरा हटकतच म्हणाला, "साहेब, तुमच्या गाडीमध्ये जर पाण्याची बाटली असेल तर द्या हो, आम्ही खूप दमलो आहे." त्यावर मी त्याला लगेच माझ्या गाडीतील 2 पाण्याच्या बाटल्या दिल्या. एवढे दिल्यावर तो खुश झाला आणि मीही तिथून पुढे निघालो. आता तिथून काही पुढे आल्यावर मला दिसले की चांगलीच लाईटाच्या प्रकाशाची लगबग रस्त्याकडेला आहे.
म्हणून मी काही गाडीचा वेगही कमी केला आणि निरखून त्या लाईटाच्या प्रकाशात बघितले तर मला दिसले की तिथे एक छोटीशी हॉटेल आहे आणि बहुधा तिथे बरेच ग्राहकही बसलेले दिसत आहे. म्हणून मीही तिथे लगेच गाडी वळवली आणि तिथे जाऊन बघितले तर तो एक चांगला ढाबा होता. मी लगेच माझ्या पत्नीला झोपेतून उठवले आणि तिथे जेवणासाठी आग्रह केले. तशी तीही झोपेतून उठली आणि जेवण करायला तयारच झाली. आम्ही तिथे जेवण केले आणि निघालो. जेवण चांगलेच रुचकर होते म्हणून त्या जेवणाची चांगलीच वाहवाही माझी पत्नी आणि मी करत होतो. काही वेळ तिची चांगलीच बडबड चालली आणि त्यानंतर ती परत झोपी गेली. आता मी बराच लांब आलो होतो. माझ्या गावच्या खूपच जवळ आलो होतो म्हणून मला थोडं हलकं व्हायचं वाटत होतं आणि मी गाडी थांबवली. गाडीतून खाली उतरलो तर माझे लक्ष त्या समोरील इमारतकडे गेले. त्या इमारतच्या समोरील परिसरात एका लोखंडी पोलावर भला मोठा लाईट लावलेला होता आणि त्या लाईटाचा प्रकाश सर्वत्र चमकत होता. ती ओसाट पडलेली इमारत जणू मला तिच्याकडे बोलवू पाहत होती. त्यातच मी त्या इमारतच्या समोरील परिसरात निरखून पाहिले तर मला दिसले की काही 2 पुरुष माझ्या गाडीकडे येत आहे. हे जरा मला विचित्रच भासत होते आणि त्यांची चालही वेगळीच होती. मात्र त्यांना असे माझ्याकडे येत असताना बघून घाबरून गेलो. माझ्या अंगाला घाम फुटला होता म्हणून मी लगेच गाडीत बसलो आणि गाडी चालू केली आणि घाईतच पुढे निघालो. आता मी काही वेळ गाडी पुढे घेऊन त्यांना मागे सीटवरून बघितले तर त्या काळ्याकुट्ट अंधारात मला ते दोघे पुरुष एखाद्या हवेच्या झुळकाप्रमाणे माझ्या गाडीमागे येत असताना दिसले. हा काय प्रकार होता मला काही कळत नव्हता. म्हणून मी पुन्हा गाडी चालू केली आणि कुठंच न थांबता सरळ घरी येऊन थांबलो. रात्र चांगलीच झाली होती म्हणून मी घरी यायचे माझ्या घरच्यांनाही नवलच वाटले. आम्ही दोघेही त्या रात्री झोपी गेलो. माझ्या पत्नीला तर या प्रकाराबद्दल काहीच माहीत नव्हते. ती गाढ निद्रेत होती. पण मीही त्या रात्री घडलेला तो प्रकार माझ्या घरच्यांना किंवा माझ्या पत्नीला सांगितला नव्हता. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हा माझ्यासोबत घडलेला प्रकार माझ्या पत्नीला सांगितला तर ती माझ्यावर हसायलाच लागली. पण माझी आई आणि माझे वडील मला सांगत होते की जे तुझ्यासोबत घडले ते खरे आहे. तसाच प्रकार गावातील एका मोटरसायकलवाल्यासोबतही त्या रात्री घडला. तिथे त्या इमारतला सरकारी हॉस्पिटल इमारत म्हणून ओळखतात. पण आता ते हॉस्पिटल बंदच आहे. पण तिथे ते अचानक सोडून गेलेले 2 पेशंट अजूनही तिथेच दिसतात असे बरेच लोक सांगतात. हे सर्व माझ्या वडिलांचे ऐकून मात्र मला एक आश्चर्यच वाटले आणि मी एक डॉक्टर असूनही मला त्या गोष्टीवर विश्वास मात्र बसला. मित्रांनो, तुम्हाला या अनुभवाबद्दल काय वाटते आम्हाला नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला मेल करू शकता किंवा तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आयडीलाही पाठवू शकता.